श्री स्वामी समर्थ. यंदा गुरुपौर्णिमा ही 10 जुलै वार गुरुवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. गुरुपौर्णिमेच्या अगोदर आपल्याला घरामध्ये काही वस्तू घेऊन यायच्या आहेत. आता जर गुरुपौर्णिमे अगोदर तुम्हाला शक्य नसेल तर गुरुपौर्णिमेनंतर जरी तुम्ही या वस्तू घरामध्ये खरेदी केल्या तरीही चालेल, कारण आपल्या देवघरामध्ये ह्या वस्तू ज्या असणं खूप गरजेचं असतं. कारण आपल्या देवघर जो आहे तर ते आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो. घरामध्ये जी काही सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते तर ती आपल्या देवघरामधनेच होत असते. त्यामुळे या वस्तू देवघरामध्ये असणे खूप गरजेचं आहे. तर कोणकोणत्या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहे ते आपण बघणार आहोत. आता जर तुम्हाला या वस्तू खरेदी करायच्या असतील तर या ठिकाणी याच व्हिडिओमध्ये मी त्या वस्तू टॅग केलेल्या आहेत. त्या ठिकाणाहून देखील तुम्ही त्या वस्तू खरेदी करू शकतात. आता जर तुमच्या घरामध्ये ह्या वस्तू ऑलरेडी असतील तर त्या परत तुम्हाला खरेदी करायची गरज नाही आहे. त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं ते म्हणजे गाय आणि वासराची मूर्ती. गाय वासराची मूर्ती प्रत्येक देवघरामध्ये असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ती तुम्ही खरेदी करून आणावी. त्यानंतर पुढचं आहे लक्ष्मीनारायणाची मूर्ती. लक्ष्मीनारायणाची मूर्ती आपल्या देवघरात एकत्रित असेल तर पती पत्नीमधील जे संबंध कुठेतरी कमजोर झालेले आहेत तर ते प्रेमसंबंध व्यवस्थित होण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर पुढची जी तिसरी वस्तू आहे ते म्हणजे कवड्या. चौथी वस्तू जी आहे तर ते म्हणजे कापूर, भीमसेनी कापूर. आणि जी 6वी वस्तू आहे ते म्हणजे आपल्या देवघरामध्ये कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र ह्या वस्तू असणं खूप गरजेचं आहे. या वस्तू घरामध्ये खरेदी करून आणा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल.